Next point is force on a closed circuit in a magnetic field capital B. तर मॅग्नेटिक फील्डमध्ये क्लोज्ड लूप असेल, क्लोज्ड वायर असेल, क्लोज सर्किट असेल तर त्याच्यावरती ॲक्शन ऑफ फोर्स जे आहे हा आपण आता इथं पाहायचा आहे. नाव फॉर अ क्लोज्ड वायर सर्किट सी. आता क्लोज वायर आपण एखादी कन्सिडर केली, इमॅजिन केली लूप आहे, तर त्याच्यावरती ॲक्शन ऑफ फोर्स जे आहे, आता याच्यापूर्वी आपण ऑलरेडी आर्बिट्रली वायर असेल म्हणजे एनी शेप असेल त्याच्यावरती ॲक्शन ऑफ फोर्स जे आहे बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर तो फोर्स जे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे तो एफ एम बार इक्वल टू आय इंटू ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ डी एल बार क्रॉस बी बार असा येतो. तर इंटिग्रल इज ओव्हर अ क्लोज सर्किट सी फॉर युनिफॉर्म बी. जर मॅग्नेटिक फील्ड जर युनिफॉर्म असेल आणि आपण इंटिग्रेशन जे आहे हे आपण इंटिग्रेशन ऑफ डी एल जे आहे आपण क्लोज वायर असेल, क्लोज लूप असेल तर ते इंटिग्रेशन आपण क्लोज पाथचं घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे इंटिग्रेशन क्लोज पाथचं इमॅजिन केलं. तर क्लोज पाथचं इंटिग्रेशन जे आहे तर आपण हे इंटिग्रेशन जे आहे तर क्लोज पाथ असं घेतलेलं आहे सी डी एल बार क्रॉस बी बार. आणखीन आणखीन बी हे जे युनिफॉर्म आहेत कॉन्स्टंट आहेत त्यामुळे आपण फक्त इंटिग्रेशन जे आहे डी एलचं घेतलं, विचारात घेतलं, क्लोज इंटिग्रेशन ऑफ दिस डी एल बार. द टर्म इन द ब्रॅकेट इज सम ऑफ वेक्टर अलॉंग क्लोज सर्किट, हेन्स इट मस्ट बी 0. कारण आता क्लोज लूप जे असतं क्लोज लूपमध्ये हाफ पार्टवरची डायरेक्शन जी आहे ती वेगळी असते आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शन हाफ पार्टला असते. त्यामुळे इक्वल आणि अपोजिट हे कॉम्पोनंट जे आहेत एकमेकाला कॅन्सल करून हे वेक्टर सम जे आहे ह्यांची ही 0 येते. त्यामुळं हे फोर्स जे आहे मॅग्नेटिक फोर्स हा 0 येतो जर बी युनिफॉर्म असेल. तर बी नॉन युनिफॉर्म असेल तर हे 0 फोर्स येत नाही. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे युनिफॉर्म असेल तर हे क्लोज लूप जे आहे क्लोज सर्किट जे आहे त्याच्यावरती ॲक्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स जे आहे हा मॅग्नेटिक फोर्स हा 0 येतो क्लोज पाथ असेल तर. नेक्स्ट इज टॉर्क ऑन करंट लूप. आता लूप जे आहे लूपवरती ॲक्ट होणार टॉर्क पाहायचं आहे. पण नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड ॲनिमेशन ऑफ दिस करंट लूप in a magnetic field. This is principle of motor, and here a current carrying wire loop is of rectangular shape and is placed in the uniform magnetic field in such a way that the segment AB and CD of the loop are perpendicular to field B. आता यामध्ये करंट कॅरिंग लूप आहे. हे लूप रेक्टँग्युलर शेपचा आहे, बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे. ए बी आणि सी डी जे ह्या लूपचे हे डायग्राममध्ये दाखवले बा ए बी हे आणखीन सी डी हे अशा प्रकारे ठेवलेले आहेत की या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला हे परपॅन्डिक्युलर असतील. ए डी आणि बी सी जे हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला पॅरल आहेत. हे दोन स्ट्रॉंग मॅग्नेट आहेत एन पोल एस पोल. ह्याच्यामध्ये ही रेक्टँगल कॉईल प्लेस केलेली आहे. ए बी सी डी ही रेक्टँगल कॉईल आहे. त्यापैकी ए बी आणि सी डी जे आहेत हे दोन लाईन्स जे आहेत हे दोन साईड जे आहेत त्या साईड्स ह्या मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर आहेत. इथं ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. ही रेक्टँगल फ्रेम आहे. ही रेक्टँगल फ्रेम आपण दोन मॅग्नेटिक पोल्समध्ये ठेवलेले आहे आणि ही मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला हे ए बी आणि इकडची साईड सी डी ह्या मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला ही मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे व ह्या डायरेक्शनला ते परपॅन्डिक्युलर आहे ह्या दोन्ही साईड्स. इथून ही बॅटरी आपण अप्लाय केलं. ह्या बॅटरीमधून करंट पास होतो. हा करंट इथं डायरेक्शन हा चालले बघा इलेक्ट्रॉन्स दाखवले तिथं हे चालले तसे इकडं इकडून इकडं असे फ्लो होऊन परत इकडं बॅटरीच्या निगेटिव्हकडे हे इलेक्ट्रॉन्स येत आहेत. तर आपण इथं राईट हँड रूल जे फ्रॉम राईट हँड रूल द पॉइंटिंग फिगर ऑफ द राईट हँड शो द डायरेक्शन ऑफ द करंट. लेट द मिडल फिंगर शो द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड अँड द स्ट्रेच थंब शोज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फोर्स. तर इथं दाखवले पहा. तर हा हे पॉइंटिंग फिगर जे हे करंट दाखवतं. आणखीन हे मॅग्नेटिक फील्ड आहे. आणखीन हा फोर्स आहे. हे राईट हँड रूल आहे. राईट हँड रूलनुसार आपण इथं आपण जर अप्लाय केला राईट हँड रूल तर हे डायरेक्शन जे आहे इथं ही करंटची डायरेक्शन आहे. मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन अशी आहे. त्यामुळं इकडच्या साईड जे आहे ही ए बी साईड जे आहे ए बी साईडने एक्सपिरियन्स केलेला फोर्स अप्लाय येतो. सी डी साईड जे आहे ह्या सी डी साईडचं डायरेक्शन करंट अपोजिट आहे. त्यामुळे डायरेक्शन फोर्स जे आहे मॅग्नेटिक फोर्स हा डायरेक्शन डाऊन साईडला येतो. हे दोन इक्वल आणि अपोजिट आहेत फोर्सेस. त्यामुळं आणि दोन ॲक्टिंग ऑन डिफरंट पॉईंटला असेल तर ही रेक्टँगल कॉईल टॉर्क एक्सपिरियन्स करते. टू इक्वल and opposite forces acting on this rectangle coil at different points. Since this coil experiences torque and because of this torque this coil rotate like this. यातून असा करंट फ्लो होतोय.
या साईडवरती अप डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होतो मॅग्नेटिक फोर्स, या साईडला डाऊन डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होतो आणि हे इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत, इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स, हेन्स दिस कॉईल एक्सपिरियन्सेस टॉर्क अँड बिकॉज ऑफ दिस टॉर्क दिस कॉईल रोटेट्स इन दिस मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस. ही कॉईल अशी रोटेट होते. Now consider again the rectangular loop ABCD placed in a uniform magnetic field B. तर हे ABCD हे रेक्टँगल लूप आहे. हे रेक्टँगल लूप आपण ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ठेवलेलं आहे. डॉट जे आहेत हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे परपॅन्डिक्युलर टू द लूप ऑफ दिस. हे रेक्टँगल लूप जे आहे ह्या लूपला परपॅन्डिक्युलर हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि कमिंग आउटसाइड आहे, बाहेर येतं. हे जे प्लेन दाखवलं ह्या प्लेनमधून हे मॅग्नेटिक फील्ड बाहेर येतं असं आहे इथं आणि याची व्हॅल्यू B आहे. Such that the sides AB and CD are perpendicular to the magnetic field B, but the sides BC and DA are not. तर इथं AB आणि CD जे आहेत, AB ही साईड आणखीन CD जी साईड आहे ही साईड मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर आहेत आणि BC आणि DA जे आहेत हे DA आणि BC जे आहेत हे दोन्ही साईड्स मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर नाही आहेत. त्यामुळं द फोर्स ऑन साईड BC विल बी, आता BC साईड जे आहे ही BC ह्या BC साईडवरती ॲक्ट होणार फोर्स जे आहे, कुठल्याही कंडक्टिंग वायर जे आहे कंडक्टिंग वायर प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट वायर एक्सपिरियन्सेस फोर्स अँड फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय दॅट वायर इज गिवन बाय F इक्वल टू ILB साइन थिटा. बट हिअर फॉर दिस BC वायर, ही जी BC वायर आहे याच्यावरती ॲक्ट होणार फोर्स जे आहे F4. हा I हिची लेंथ जी आहे ही जी L2 लेंथ आहे, हिची ही लेंथ L2 आहे, याची लेंथ L1 आहे. CD आणखीन AB जे ह्याची लेंथ L1 आहे, BC आणि DA जे ह्याची लेंथ L2 आहे. त्यामुळं करंट मात्र सर्व ठिकाणी आयच फ्लो होतोय IL2B साइन थिटा. बट थिटा ही डायग्राममध्ये दाखवले पहा, थिटा हा एन कॅप आणखीन मायनस डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा थिटा असतो. त्यामुळं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथ जे आहे ह्यामधला अँगल मात्र 90 मायनस थिटा आहे, कारण हे एन कॅप हे परपॅन्डिक्युलर असतं लेंथला. आणखी इथं लेंथ आणखीन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा अँगल 90 मायनस थिटा येतो. त्यामुळे इथं लेंथ आणि मॅग्नेटिक फील्डचा अँगल जे हा घेतला आहे 90 मायनस थिटा. इथं हा BC जे ह्या BC वरती ॲक्ट होणार फोर्स आहे F4. द फोर्स ऑन साईड DA, आता इथं DA जे आहे सिमिलरली वी कॅन कॅल्क्युलेट फोर्स ऑन DA ऑल्सो दॅट इज F2. याला आपण F2 म्हणलं. करंट I, लेंथ L2, परत सेम लेंथ आहे याची L2, B साइन 90 मायनस थिटा. इथं पण हे अँगल सेम येतो 90 मायनस थिटा, दॅट इज अँगल बिटवीन लेंथ अँड मॅग्नेटिक फील्ड. दिस इज F4 अँड F2. Thus F2 and F4 equal and opposite will cancel out each other. आता इथं डायरेक्शनमध्ये ह्या बघा इथं हे F4 आहे, इकडे या डायरेक्शनमध्ये दाखवलं आहे हा F4 आहे आणि इकडं हा F2 आहे. दोन्हींचे व्हॅल्यू सेम आहे बघा इथं दिसतं इक्वेशनमध्ये. IL2B साइन ऑफ 90 मायनस थिटा, इथं सुद्धा IL2B साइन 90 मायनस थिटा. हा F4 आणि F2 सेम आहेत, मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल होतात. नाव द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स F1 आणि F3 ऑन, आता इथं F1 हा जे आहे CD वरचा आणखीन AB वरचा F3 ह्यांच्या व्हॅल्यू बघायच्यात आपण. तर साईड्स AB अँड CD विल, आता AB जे ह्या AB साईडवरती ॲक्ट होणार फोर्स IL1B साइन थिटा साइन 90 दॅट इज IL1B. कारण इथं मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आणि लेंथ जे आहे हे परपॅन्डिक्युलर आहेत आपण घेतलं आहे, घेताना तसं घेतलं आहे कन्सिडर केलं, त्यामुळे साइन 90 येतं इथं. ॲक्च्युली हे IL1B साइन थिटा आहे, पण थिटा इथं 90 येतो कारण का परपॅन्डिक्युलर डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्ड आणि लेंथची, म्हणून हे 90 साइन 91 आलं, त्यामुळे ओनली IL1B येतं इथं. IL1B हा AB वरचा फोर्स आहे. सिमिलरली CD वरचा पण फोर्स सेम येतो, इथं ॲक्ट होणार फोर्स CD वरचा. Now again consider this. Here the torque tau due to forces F1 and F3 will be then. आता इथं F1 आणि F3 जे आहेत हे इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स, देन दॅट कॉईल एक्सपिरियन्सेस टॉर्क. त्यांना एक्सपिरियन्स केला टॉर्क जे आहे हा टॉर्क टौ फोर्स इंटू डिस्टन्स. आता ते ॲक्ट झालेला फोर्स जे हा IL1B येतो, आणखीन डिस्टन्स जे आहे हाफ L2 साइन थिटा. कारण इथं ह्या सेंटरपासून इकडचं हे जे लेंथ आहे टोटल लेंथ L2 येते, ह्याचं हाफ केलं L2 साइन थिटा हे येते लेंथ. इकडं फोर्स इंटू डिस्टन्स दॅट इज टॉर्क ऑन फर्स्ट साइड अँड अदर साइड इज
I L1B हाफ L2 साइन थिटा, दोन्ही ॲड केल्यानंतर 2 टाइम्स I L1B हाफ L2 साइन थिटा, 2 आणि 2 कॅन्सल होतं, I इंटू L1 L2 B साइन थिटा हे टॉर्क येतो. दिस इज द टॉर्क ॲक्टिंग ऑन दिस कॉईल, and because of this torque this coil rotates. If the current carrying loop is made up of multiple turns n, आता आपण इथं दाखवलं हे एकच टर्न असेल तर असं हे टॉर्क येतो, त्यावरती कॉईलवरती ॲक्ट होणारा. इथं पण ह्या डायग्राममध्ये दाखवलं एकच टर्न आहे. असे आपण जर n नंबर ऑफ टर्न्स वायरचे वाउंड केले, कॅपिटल n नंबर टर्न्स, तर त्याच्यावरती ॲक्ट होणार फोर्स जे आहे त्याच्यामध्ये फक्त आपण n टाकलेलं आहे व्हॅल्यू इथं. तर n इंटू टाऊ दॅट इज n इंटू हे टाऊ ॲज इट इज आहे I L1 L2 B साइन थिटा, तर इथं B साइन थिटा ॲज इट इज आहे. तर नंबर ऑफ टर्न्स L1 L2 जे आहेत लेंथ इंटू ब्रेड दॅट इज एरिया, हे ए आहे NIA B साइन थिटा. इथं ए जे आहे हा एरिया आहे. हिअर ए इज द एरिया एनक्लोज्ड बाय द कॉईल, लेंथ आणि ब्रेड जे आहे हे एरिया येतो. दिस इज टॉर्क फॉर n नंबर ऑफ टर्न्स. एका टर्नच्या ऐवजी n नंबर ऑफ टर्न्स असेल तर हे टॉर्क असा येतो टो डॅश. n हे नंबर ऑफ टर्न्स आहेत, I हा त्या कॉईलमधून जाणारा करंट, ए हे त्या कॉईलचा एरिया, बी हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, थिटा इज द अँगल बिटवीन I अँड बी दॅट इज लेंथ करंट अँड मॅग्नेटिक फील्ड. हे जे दोन इक्वल आणि अपोजिट टॉर्क जे ॲक्ट होतात इथं दाखवले आहे ह्या ॲनिमेशनमध्ये, हे असे इक्वल आणि अपोजिट टॉर्क्समुळं हे कॉईल टॉर्क एक्सपिरियन्स करून फिरते आहे. हे ए बी आणि बी सी जे साईड आहेत ह्या त्यावरती ॲक्ट होतो फोर्स, बाकीच्या ए डी जे आणि इकडची साईड जे ह्यावरती इक्वल आणि अपोजिट फोर्स होऊन ते कॅन्सल आहेत. फक्त ह्या दोन साईड ए बी आणि बी सी जे आहेत ह्या दोन साईडवरती ॲक्ट होणारा फोर्स जे आहे हा इक्वल आणि अपोजिट आहे, दोन वेगवेगळ्या पॉईंटला असल्यामुळे इथं हे टॉर्क ॲक्ट होतं आणि बाहेर लावलेले मॅग्नेटिक फील्ड असे आहे ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले आहे. ह्याच्यामुळं हे कॉईल जे आहे ही कॉईल अशी रोटेट होते, इक्वल आणि अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ऑन टू डिफरंट पॉईंट्स, देन दॅट कॉईल एक्सपिरियन्सेस टॉर्क, and this torque experienced by this coil for single turn is tau equal to I into L1 L2 B sin theta, and for n number of turns is tau dash equal to n into IAB sin theta. इतका आहे तो हा टॉर्क. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.